अंबरनाथमधून लोकनगरीकडे आणि गोविंदपूरकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर सध्या मनसे आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे। हा 90 फीट रोड आहे आणि ह्या रोडवर जो काँक्रिटीकरण आहे त्याला तोडून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात होतं आणि त्याला नकार देण्यासाठी आता हे स्थानिक सर्व रस्त्यावर उतरले आणि आपण जर बघितलं संपूर्ण रस्ता ह्यांनी बंद केला आहे। रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलंय। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेत आणि आपण जर बघितलं पोकल्यांच्या साहाय्याने जर समोर बघितलं जो पोकलॅन आहे त्या पोकलॅनच्या साहाय्याने हे जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा तोडला जात होता आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं जात होतं आणि त्यामुळे आता हे मनसेचे सगळे पदाधिकारी हे आक्रमक झालेत। घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत। आपण जर बघितलं पोलीस त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये उठत नाहीये। शैलेश शिर्के काय सांगाल? माझी कंप्लेंट घेतली नाही, कंप्लेंट घेतली असती तर हा पाळी आली नसती। कंप्लेंट घेतली असती तर मी करायला भाग पडलो। आपण जर बघितलं नागरिक तिकडे झोपून आंदोलन करत आहेत रस्ता रोको, काय सांगाल? आपण जर बघितलं शैलेश शिर्के देखील आहेत, त्यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या ठिकाणी मोठा रस्ता रोको या ठिकाणी नागरिकांनी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रस्त्यावर बसून त्यांनी रस्ता रोको केलाय, काय सांगाल? नवीन रस्ता आहे आणि काँक्रिटीकरणच्या रस्त्यावर वृक्षारोपण केलं जातं, तुम्ही विरोध केलाय। आम्ही उद्या वृक्षारोपण दिने आम्हाला वृक्ष याच्यासाठी विरोध नाही, पण जे चाललेले आज सिमेंटच्या रस्त्यावर झाडं लावतायत जे चुकीचं आहे ते निदर्शनास आणून देतोय। मुख्य अधिकारी बोलतात आम्ही कोणत्याही प्रकारची परमिशन दिली नाही। जे आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांनी जागेवर यावं ना। आज करोडो रुपये बनवून जो रस्ता बनवलेला आहे तो रस्ता फोडून झाडं लावतात, चुकीचं आहे ते आम्ही निदर्शनास आणून दिलंय। आम्ही एवढे सुज्ञ माणसं आहेत, आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना फोन केला, सिटी इंजिनियरला फोन केला, पोलिसांना फोन केला। आता चुकीची गोष्ट चालू आहे, जर कोणी समोर यायला तयार नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही आमचा आंदोलनाचा पवित्र दाखवला आज रस्ता रोको आणि आज आता पण तुम्हाला सांगतो जोपर्यंत याचा हा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। भले आम्हाला सिनियर साहेबांनी रिक्वेस्ट केली रस्ता हटू नका, पण आज अख्खी रात्रभर जोपर्यंत प्रशासनाचा माणूस इथे येऊन उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। नक्कीच हे होते शैलेश शिर्के मनसेचे पदाधिकारी आणि त्यांनी सांगितले जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही पालिका प्रशासनचे अधिकारी या ठिकाणी दाखल होत नाही आणि ते या ठिकाणी असं का करतात याचं उत्तर देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच करू असं त्यांचं म्हणणं आहे। मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।